श्री स्वामी समर्थ. जे आज मनात आहे ते उद्या तुझ्या नशिबात पण असेल, हीच स्वामींची इच्छा असेल. असे जर आपण मनात काहीतरी ठेवलो तर उद्या ती इच्छा नक्कीच पूर्ण होणार आहे. माणसाच्या मनात जे विचार जन्म घेतात ते सहजासहजी येत नाहीत. प्रत्येक विचारामागे काहीतरी प्रारब्ध असणारच असते, संस्कार असणारच असतात. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ईश्वराची जी योजना आहे, आज मनात जे आहे तेच उद्या नशिबातसुद्धा नक्कीच येईल असे स्वामी सांगतात. पण असा प्रश्न आहे की ही स्वामींची इच्छा पूर्ण व्हावी यासाठी आपण कोणती सेवा करतो, कोणती सेवा केली पाहिजे, आपण काय दिले पाहिजे, आपण किती समर्पित आहोत, ही गोष्ट एका सामान्य भक्ताची आणि त्याच्या असामान्य प्रवासाची. स्वामी, आज मनात खूप काही आहे. इच्छा आहेत, स्वप्न पण आहेत, अपेक्षा पण खूप आहेत, पण भीतीसुद्धा वाटत आहे. कुठे मी फक्त मागतोय आणि देत काहीच नाहीये असे वाटत आहे. पण स्वामी, तुम्ही म्हणता आहात जे मनात आहे ते उद्या नशिबात येईल. पण मग माझ्या मनात योग्य काय आहे हे ठरवण्याची जबाबदारी कोणाची आहे? तर स्वामी म्हणतात की मन हे एक मंदिर आहे. ज्या विचारांना तू तिथे स्थान देतोस तेच तुझ्या आयुष्यात मूर्ती होऊन उभे राहणार आहे. पण लक्षात ठेव, मन शुद्ध नसेल तर इच्छा फक्त मागण्या बनतात, आणि सेवा नसेल तर भक्ती फक्त शब्दातच उरलेली असते. तर स्वामींची इच्छा समजून घेणं अतिशय अवघड आहे, सोपं नाही. कारण स्वामी कधी थेट उत्तर देतच नाहीत. ते उत्तर आपल्या कृतीतून शोधायला लावतात. स्वामी, मी कोणती सेवा करू? मंदिरात दिवा लावू, आरती करू की नामजप करू? अशी कोणती सेवा करू ज्यामुळे माझ्या इच्छांना दिशा देणारी, माझ्या नशिबाला आकार देणारी सेवा कोणती आहे स्वामी? तर स्वामी म्हणतात, सेवा म्हणजे फक्त हाताने करणं अजिबात नाही. सेवा म्हणजे मनाने झुकणे सुद्धा आहे. 3 प्रकारच्या सेवा आहेत. जी आहे स्वतःची सेवा, इतरांची सेवा, निस्वार्थ समर्पणाची सेवा. अशा 3 प्रकारच्या सेवा आहेत ज्या स्वतः करायच्या आहेत. पहिली सेवा आहे स्वतःची, म्हणजे स्वामी म्हणतात, जो स्वतःशी प्रामाणिक राहत नाही तो देवाशीही प्रामाणिक राहू शकतच नाही. स्वामी माधव स्वतःची सेवा म्हणजे काय स्वामी? तर स्वामी महाराज म्हणतात, तुझ्या विचारांची शुद्धता, तुझ्या शब्दांची सचोटी म्हणजे खरी सेवा. स्वतःची सेवा. तुझ्या कृतीची पारदर्शकता म्हणजे स्वतःची सेवा. दररोज स्वतःला एक प्रश्न विचार, मी आज कोणाला दुखावलं आहे का? की मी आज खोटं बोललो का? आज मी स्वार्थासाठी सत्याला बाजूला ठेवलं आहे का? ही सेवा कठीण आहे, परंतु पण हीच खरी साधना आहे. तर दुसरी सेवा म्हणजे इतरांची सेवा. स्वामी म्हणतात, भुकेलेला अन्न द्यायचं असतं, दुःखी माणसाचं ऐकून घ्यायचं असतं, अडचणीत असलेल्यांना आधार द्यायचं असतं. पण लक्षात ठेवा, फोटोसाठी केलेली मदत सेवा नाही. प्रसिद्धीसाठी दिलेला दानधर्म म्हणजे सेवा नाही. तो दानधर्मसुद्धा होत नाही. तर मी इतके दिवस फक्त स्वतःच्या इच्छा मागत होतो. आज कळलं आहे मला, दुसऱ्यांच्या डोळ्यातल्या अश्रू पुसल्याशिवाय स्वामी माझ्या डोळ्यातलं स्वप्न पूर्ण करणार नाहीतच. तर तिसरी आणि सर्वात मोठी सेवा म्हणजे निस्वार्थ समर्पणाची सेवा. स्वामी म्हणतात, जेव्हा तू मला हवंय म्हणणं सोडतोस आणि तुला जे योग्य वाटेल ते दे असं म्हणतोस, तेव्हाच तुझं नशीब माझ्या हातात आलेलं असतं. तर स्वामी म्हणतात, माझ्या मनात अजूनही खूप अशा इच्छा आहेत ज्या चुकीच्या आहेत असं मला वाटते. स्वामी म्हणतात, इच्छा चुकीच्या नसतातच,
पण इच्छावरचा हट्ट हा चुकीचाच असतो. मनात ठेव, माझ्यावर सोडायचं, मी तुला जे देणार आहे ते तुझ्या कल्पनेपेक्षा सुद्धा मोठं असणार आहे. तर सेवा करताना त्याने काहीच मागितलेलं नाहीये, पण त्याचं आयुष्य हळूहळू बदलून गेले. ज्या गोष्टी तो मागत होता त्या आपोआपच त्याच्याकडे येऊ लागल्या होत्या, कारण त्याचं मन स्वामींच्या इच्छेशी जुळले गेलेलं होतं. आज मनात जे आहे ते उद्या नशिबात यावं असं जर आपणाला वाटत असेल तर आधी मन शुद्ध करायला हवं. स्वामींची इच्छा जाणून घ्यायची असेल तर सेवा करायला हव्यात. त्या सेवा दाखवण्यासाठी करायच्या नाहीत, मिळवण्यासाठी सुद्धा करायच्या नाहीत, तर विसर्जनासाठी करायच्या आहेत. स्वामी कुणाचं नशीब अचानक बदलतच नाहीत. ते माणसाला आधी बदलायला लावतात आणि मग त्यांचं नशीब बदललं जातं आणि ते बदलतं सुद्धा. आज जे मनात आहे ते उद्या नशिबात नक्कीच येणार आहे. जर ते मन सेवेनं अतिशय पवित्र असेल तर आणि समर्पणाने नम्र असेल तर. म्हणून माणसाच्या मनात जे विचार जन्म घेणार आहेत ते सहजासहजी येणार आहेत अशा प्रकारे नाही. प्रत्येक विचारामागे काहीतरी स्वामींची इच्छा असणार आहे, काहीतरी संस्कार असतात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ईश्वराची योजना म्हणजेच स्वामींची योजना काहीतरी नक्कीच असणार आहे. आज जे मनात आहे ते उद्या नशिबात येणार असेल असे स्वामी सांगतात. पण आपणाला प्रश्न असा होता की ही स्वामींची इच्छा पूर्ण व्हावी, तर ती सुद्धा आपली पूर्ण होणार आहे. यासाठी आपणाला इतक्या दिलेल्या सेवा करायच्या आहेत. आपण काय देतो यावर लक्ष द्यायचं आहे, आपण किती समर्पित करतो यावर सुद्धा लक्ष द्यायचं आहे. आणि ही एक गोष्ट आहे एखाद्या सामान्य भक्ताची आणि त्याच्या असामान्य प्रवासाची. तर तुम्ही सुद्धा अशाच प्रकारचे एखादे भक्त असाल तर स्वामी तुम्हाला नक्कीच मार्ग दाखवतील. हा व्हिडिओ कसा आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याच्यासाठी धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ. झालेली सेवा स्वामी चरणी.